आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जयंत, घाबरू नकोस रे, मी नाही वाचणार आहे तुझी डायरी। आणि तुला माहितीये का, वेलनेस जर्नलचा हा मेन रूलच आहे, ते इतर कोणीही वाचायचं नाही, कारण तरच आपण ह्यात आपल्या मनातल्या खऱ्या गोष्टी लिहू शकतो ना। त्यामुळे तुला अजून जे काही लिहायचंय ते लिही, मी आलेच। I love you, Janu. I love you so much. जानवी, माझ्या मनात काय चाललंय हे तुलाच काय, कोणालाच कधीच कळणार नाही। आजी, पप्पा, दादा, अरे अरे कुठे आहात सगळे? काय झालं? काय कशासाठी करायला ताग लागली का? भूकंप झाला रे? आजी, आजी, मला सगळं आठवायला लागला ना। आजी, मला सगळं आठवायला लागलं ना। माझी मेमरी आहे आजी, रिस्टोर झालेली आहे। काय? हो खरंच सांगतोय सिद्धू? आई, हो खरंच सांगतोय, एक एक गोष्ट व्यवस्थित आठवते। म्हणजे माझं लग्न, भावना मॅडम, माझं त्यांच्यावरती असलेलं प्रेम, सगळं सगळं व्यवस्थित आठवतं। नाही, पण देवाची कृपा झाली, फार वेळ वाट नाही बघायला लागली, सिद्धिराजना सगळं आठवायला लागलं। देवाची कृपा तुझ्यासाठी झाली असेल, आमच्यावरती देवाचा कोप झाला, कोप। नाहीतर काय, मी फॉरपॉट फेकल्यामुळं हा सिद्धू यानं आपल्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट विसरून गेला होता। हीच एक संधी होती याला आणि आपल्या अख्ख्या गाडे पाटील कुटुंबाला या अवलक्षणाच्या तावडीतून सोडवायची। पण कसं काय, आपलं नशीबच फुटकं आणि ह्याची स्मरणशक्ती परत आली। मी तुला सांगते रेणुका, ही अवलक्षण आहे ना, हिनं बरोबर आपला डाव साधत या सिद्धूला ना त्याची स्मरणशक्ती परत आणली। आता पुन्हा चिकटली की नाही ती आपल्या आयुष्याला, आणि मग त्यासाठी तुम्ही आनंद कसला साजरा करताय? शोक व्यक्त करा, शोक व्यक्त करा, आनंद साजरा करतायत। अहो राहू द्या मॅडम, यांच्याकडे नका लक्ष देऊ, यांचं रोजचं असतं। मुख्य गोष्ट काय की मला सगळं आठवत आहे, त्यामुळे आता आपल्या आयुष्यात फक्त एकच सत्य आहे की मी तुमचा नवरा आणि तुम्ही माझी बायको। हा, पण त्याबरोबरच अजून एक सत्य सुद्धा आहे, जे मी तुम्हाला वर खोलीत सांगितलं। सत्य?
हा म्हणजे मला ना एक प्रश्न पडलाय. प्रश्न? कुठला प्रश्न? म्हणजे मी आता कर्तव्य म्हणून तुमची निवड करू की प्रेम म्हणून मिस्टर गाडे पाटलांची? आज माझा गोड नवरा किचन मध्ये काय करतोय? त्याच्या एक्स्ट्रा गोड बायकोसाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय. सरप्राईज? काय सरप्राईज? सांगू? लवकर सांग. आज माझी स्वीट बायको रक्षाबंधनासाठी माहेरी सासवडला चालली. काय? अगदी बरोबर ऐकलंयस तू. हे बघ जानू, नेहमी माझ्या कामामुळे तुला माहेरी जाता येत नाही, पण आज मी तसं होऊ देणार नाही. हे बघ, तिथे मी सगळ्यांसाठी खीर बनवली. जयंत, खरंच? नाही म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाहीये. रिलॅक्स जानू. बाय द वे, माझं सिद्धू आणि भावनाताईंशी बोलणं झालेलं आहे की तुला पिकअप आणि ड्रॉप कर. हाऊ जयंत, कसलं परफेक्ट प्लॅनिंग केलंस तू. थँक्यू 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 थँक्यू. जानू, थेरपी घेऊन मला बदलण्याचं काही तुझ्या डोक्यातून अजूनही गेलं नाहीये हे मला माहिती आहे. त्यामुळे आता मला सेफ प्ले करावं लागेल. मला जर तू माझ्या मनासारखं वागायला हवं असेल तर कधी कधी मलाही तुझ्या मनासारखं वागावंच लागेल. वहिनी, मला पण नाश्ता द्या, निघायचंय मला पटकन. आजी, अजून हवा असेल तर सांगा मला. हा, तू चिडू नकोस, मी बोलतो, थांब. आई, ते आम्हाला नाश्ता. काय म्हणालच ऐकून आलं. आम्हाला पण नाश्ता हवा होता. वीणा आहे ना, सांग तिला. नाही, त्या कशा देतील ना आम्हाला नाश्ता, त्यांना कसा मागू मी. लक्ष्मी निवास